हरिओम. मी अमोद सिंह मधुसूदन दिघे, डोंबिवली पूर्व उपासना केंद्र. झालं असं की 2018-19 दरम्यान माझ्या अनेक टूर्स असायच्या दिल्लीला कंपनीच्या कामानिमित्त. कधी ट्रॅफिक खूप असायचं आणि कुठे ना कुठे डिले व्हायचा चान्सेस होता, म्हणून मी काय करायचो, ट्रेननी जायचो आणि ट्रेननी घाटकोपरला जाऊन तिथून रिक्षा पकडून मी पुढे इंटरनॅशनल एअरपोर्टला जायचो. आणि त्यामुळे काय असं वेळ पण वाचायचा मला. तर एक दिवस असं झालं की जेव्हा मला ज्याविषयी फ्लाईट होती तेव्हा थोडा उशीरच झाला होता सकाळी निघाला आणि ट्रेननी मी गेलो. ट्रेनला खूप गर्दी आणि माझ्याकडे एक लॅपटॉप बॅग होती आणि एक माझी लगेजची बॅग होती. त्या दरम्यान असं झालं की खूप गर्दी असल्यामुळे ट्रेनमध्ये एक बॅग, माझी जी लॅपटॉपची बॅग आहे ती मी वरती रॅकवर ठेवली, जिकडे म्हणजे बॅग ठेवायची जागा असते. आणि मोठी जी बॅग होती लगेज, ती रॅकवर जाऊ शकत नव्हती, म्हणून मी ती हाताशी ठेवली. थोड्या वेळाने घाटकोपर स्टेशन आलं, त्यामुळे मला तर उतरायचं होतं, पण एवढी गर्दी चढायला पण आणि उतरायला त्याविषयी गाड्यांचा पण गोंधळ होता, त्यामुळे खूप गर्दी होती. कसा मी घाटकोपर स्टेशनला उतरलो, पण या घाई गडबडीमध्ये मला माझी जी लॅपटॉपची बॅग होती ती वरती रॅकवरच राहिली आणि मोठी बॅग जी लगेजची बॅग, त्यात फक्त कपडे होते, ती बॅग घेऊन मी घाटकोपर स्टेशनला उतरलो. आणि उतरल्यावर त्याला समोरच स्टेअरकेस होतं, त्यामुळे पटापट मी स्टेअरकेस चढायला लागलो, कारण ऑलरेडी मला डिले झाला होता. मला वाटतं 4-5 जिने चढलो असेल आणि माझ्या लगेच लक्षात आलं, अरे आपल्या हातात तर मोठी बॅग आहे, पण ती छोटी बॅग कुठे दिसत नाहीये, ती खांद्यावर पण नाहीये. माझ्या ते लक्षात आल्यामुळे मी तसाच मागे वळलो आणि तेव्हा गर्दी तर खूप होती गाडीला, त्यामुळे मला असं वाटत की अरे बापरे, मला आता जी बॅग घ्यायची ती आज जाता येईल की नाही जाता येणार. आणि नक्कीच तो डबा स्टेअरकेसच्या समोर असल्यामुळे काय झालं की मी तशाच वेगाने त्या डब्याकडे धावलो. आणि झालं असं की त्या बॅगेमध्ये काय नव्हतं, तर त्या बॅगेमध्ये सगळंच काय होतं, कारण माझ्या कंपनीचा लॅपटॉप, तो डेटा, एवढ्या वर्षाचा काम केलेला, ज्या कॉन्फरन्ससाठी चालला होता त्याचा डेटा, त्याची प्रेझेंटेशन फाईल आणि असे काही महत्त्वाचे अनेक डबे. म्हणजे खरं सांगायचं तर सगळ्यात मोठा लॉस होणार होता तो त्या बॅगेत होता माझ्या, जिचा बॅग आतमध्ये जी राहिली होती. आणि मी कसा ती माझी हातातली लगेज बॅग एका हातात पकडून मधला जो गाडीत चढायला एक पिलर असतो तो पकडला आणि कसं मी जोरात ओरडलो आणि राईट साईडला सांगितलं एकाला, अरे वो साईडवाला बॅग उपार का दे देना. आता त्याला ते कळलंच नसलं ना, कारण मला कोणती बॅग मला पाहिजे आणि त्यांनी कोणती दिली मी बघितलं पण नसेल. पण त्यांनी त्याला सांगितलं साईडची बॅग दे म्हणून, आणि त्या आतल्या माणसांनी एक दोन जणांकडे पास केली ती बॅग आणि ती दिली. आणि जसा मी बॅग हातात येत होती तोपर्यंत गाडी चालू झालेली आणि तशाच थोड्याशा चालत्या वेळेत मी उतरलो. तसं माझं पण नामस्मरण कंटिन्यूस चालू होतं आणि त्या नामस्मरणामुळेच मला जो काही माझा हा फायनान्शियल लॉस होणार होता हा बापूंनी माझा होऊन दिला नाही. कारण बापू प्रत्येक भक्ताच्या बरोबर असतो. भले भक्तांनी हाक तेव्हा मारली न मारली, त्यावेळेला भक्ताला सुचलं असेल नसेल, आणि बापू प्रत्येक भक्ताला ही मदत करतो. हा माझा एक ठाम विश्वास होता. आणि बापूंनी काय केलं की मी जेव्हा त्याला सांगितलं, अरे वो साईड का बॅग दे दे ना अंदर से, तर त्या माणसाने तीच बॅग उचलावी आणि तीच बॅग माझ्या हातात द्यावी आणि मी ती न बघता सुद्धा मी उतरलो. आणि एक तो विश्वास होता माझ्या की मी सांगितलं आणि त्या आतल्या माणसाने जी पास केलेली बॅग आहे ती माझीच आहे, कारण बॅग काय तेव्हा गाडी चालू झालेली होती. आणि मी जेव्हा खाली उतरलो तेव्हा ती बॅग बघितली तर ती माझीच बॅग होती. त्यामुळे झालं असं की ज्याच्यामुळे माझा फायनान्शियल लॉस जो होणार होता खूप पटीने तो पण वाचला, तर ते माझं नुकसान होऊन दिलं नाही बापूंनी. त्यामुळे मी एवढंच सांगू शकतो की प्रत्येकाच्या पाठीमागे बापू उभाच आहे. फक्त तुमचा एक विश्वास असावा, एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु असा. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ नाथ संवित.